आपल्या रोजचा स्वयंपाक करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिठे लागत असतात। प्रामुख्याने गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, हे अनेक पिठे आपण वापरत असतो। मग ही धान्य स्वरूपातली पिठे आपण एकतर गिरणीतून दळून आणतो किंवा आजकाल रेडीमेड पीठ पण बाजारात मिळतं। तर आपल्याला धकाधकीचं जीवन झालेलं आहे, प्रत्येकजण कामाला पळतोय, तर आपल्याला शुद्ध आणि आपल्या वेळेनुसार पीठ पाहिजे असेल तर त्यासाठी आज मी सॉफ्टेल कंपनीची घरगुती पिठाची गिरणीची माहिती तुम्हाला आज देणार आहे। सॉफ्टेल कंपनीची ही पिठाची गिरणी मला का आवडली तर तुम्ही पाहू शकता, अगदी छोट्या जागेत ही पिठाची गिरणी ठेवता येते। अगदी तुमचं घर जरी छोटं असलं तर तुम्ही हिला सहज कुठेही ठेवू शकता व हिचा वापर करू शकता। शिवाय तुम्ही पाहू शकता हिची पूर्ण बॉडी स्टेनलेस स्टीलनी बनवलेली आहे। शिवाय यामध्ये 1 हॉर्स पॉवरची मोटर बसवलेली आहे, त्याला तांब्याचं वाइंडिंग केलेलं आहे। धान्य टाकण्यासाठी कंपनीने इथे एक स्टीलचं भांडं दिलेलं आहे, तुम्ही याला हॉपर पण म्हणू शकता, आणि वरती स्टीलचं झाकण पण दिलेलं आहे। आपलं दळण जर दळून झालं तर आपण हे हॉपर असं बाजूला काढून घेऊ शकतो। 0 ते 7 पर्यंत आकडे दिलेले आहेत। आपल्याला कसं पीठ हवंय, बारीक हवंय, थोडं मोठं हवंय, आपल्याला भरडा काढायचा आहे, रवा काढायचा आहे, डाळ करायची, तर त्यासाठी हे असं ॲडजस्टमेंट दिलेली आहे। गिरणीचा हा वरचा भाग लावण्यासाठी किंवा काढण्यासाठी इथे कंपनीने 3 स्क्रू दिलेले आहेत, तर हे गरजेनुसार ढिल्ले करायचेत आणि अव्वळ करायचेत। आता याचा वरचा पार्ट मी बाजूला काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जात्यासारखे इथे हे 2 भाग आहेत। पण आपण गिरणीतून दळून आणतो तेव्हा त्या गिरणीतल्या जात्याला थोड्या दिवसांनी टाके मारावे लागतात। जो दगड बसवलाय कंपनीने तो एमरेक दगड आहे आणि याची लाईफ 10 ते 12 वर्ष आहे, म्हणजे तुम्हाला याला टाके मारण्याची गरज नाहीये। धान्य दळण्याच्या भांड्याला कंपनीने इथे पट्टी दिलेली आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता। आता ही बंद केली आहे, तर हे आता होल बंद झाले। आपल्याला धान्य दळताना हे बंद ठेवायचे, धान्य टाकायचे, आणि जेव्हा आपण गिरणी चालू करू तेव्हा हे असं मागे ओढायची पट्टी। मग तुम्ही असं हे पहा, यातनं आपलं धान्य खाली गिरणीमध्ये पडतं। आता तुमचं जेव्हा दळण होतं तेव्हा तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा कंपनीने हा तुम्हाला ब्रश दिलेला आहे, या ब्रशने सुद्धा तुम्ही पार्ट असं स्वच्छ, दोन्ही पार्ट स्वच्छ करू शकता। याला कोणतंही धुवायचं नाहीये, ओला हात लावायचा नाहीये, आणि खास करून दळण करताना तर बिलकुलच ओला हात लावायचा नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिंग असणं फार गरजेचं आहे। आता त्यासोबत कंपनीने इथे 4 व्हील दिलेले आहेत, तर तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागी ही मशीन शिफ्ट करायची असेल तर तुम्ही हे व्हील खालच्या बाजूला लावून हवी तिथेही शिफ्ट करू शकता। हा वरचा पार्ट मी परत यावर ठेवलेला आहे। आपण हे खात्री करून घ्यायची की हे व्यवस्थित बसलेलं आहे का, यामध्ये कुठे फट आहे का, फट असली तर ते वरचा पार्ट नीट बसून घ्यायचा आहे। नीट बसल्यानंतर हे जे काळे नॉब आहेत हे असे फिरवायचे, म्हणजे आपलं हे वरचा पार्ट एकदम फिट होतो। पीठ पडण्यासाठी कंपनीने ही पिशवी दिलेली आहे, ही अशी इथे लावून घ्यायची आहे। आणि जेव्हा तुमचं दळण दळून होईल तेव्हा ही पिशवी काढून घ्यायची, ब्रशनी गिरणी साफ करायची, आणि सगळं झाल्यानंतर हे पहा, असा एक पार्ट दिलेला आहे, तर हा पार्ट तुम्ही या तोंडावर असा व्यवस्थित फिट करून ठेवायचा आहे। म्हणजे आपलं हे तोंड बंद झालं आणि वरून झाकण ठेवलं की यामध्ये झुरळ आणि किडे जात नाही व आपली पिठाची गिरणी सुरक्षित राहते। दळण झाल्यानंतर हे कव्हर आपल्याला कंपनीने दिलेलं या पद्धतीने असं व्यवस्थित लावून आपल्याला हे पिठाची गिरणी झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती स्वच्छ राहते, खराब होत नाही। सुरुवातीला सर्वात प्रथम ही गिरणी चालू करताना मी 1 वाटीभर साधा तांदूळ यामध्ये बारीक करून घेतलेला आहे, त्याचं पीठ मी काढून घेतलं आणि ते मी वापरलेलं नाहीये। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये सगळे कोरडेच धान्य बारीक करायचे आहेत, ओलसर धान्य बिलकुल यामध्ये बारीक करायचं नाहीये। त्यामध्ये समजा धने आहेत, जिरे आहेत, मिरे आहेत, कोरडे मसाले आहेत, ते तुम्ही बारीक करू शकता। शिवाय हळद, मिरची पावडर हे पण बनवू शकता। पण हे दळून झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ दळून घ्यायचे। तर हे का दळून घ्यायचे, तर त्या मसाल्याचा कोणताही त्यामध्ये वास येऊ नये दुसऱ्या पिठाला, म्हणून ते तांदूळ दळून घेणं गरजेचं आहे। आणि त्या पिठाचा वापर तुम्ही पेज म्हणून करू शकता किंवा भाकरी म्हणून पण करू शकता, आणि आपली सगळी पिठे चांगली पण तयार होतात। आता मी मशीन ऑन करते। आता आपल्याला इथे जी पट्टी दिलेली आहे ही आपल्याला थोडीशी ओढायची, आणि हे नॉब आपला 7 वर आहे,
झिरोवर घेतलेलं आहे. अगदीच गव्हाचं पीठ मैद्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अगदी झिरोवरून थोडंसं हे नॉब असा सरकायचं आहे. म्हणजे आपल्याला हवं थोडंसं जाडसर पीठ या गिरणीतून मिळतं तसं पीठ आपल्याला तयार होतं. तुम्ही पाहू शकता, हे पहा एकदम मस्त एक बारीक आपल्याला हवं तसं पीठ हे आलेलं आहे. आणि जर सुरुवातीला तुम्हाला समजूपर्यंत सुरुवातीला जाड आलं तर तुम्ही ते चाळणीने चाळून घेऊन जाड राहिलेलं परत दळणामध्ये टाकू शकता. आपलं एखादं दळण दळून झालं की न विसरता तुम्ही हा नॉब 7 वर नेऊन ठेवायचा आहे. दरवेळेस दळण चालू करताना आपल्याला नॉब हा 7 वर हवा आहे. मग हवं दळण एकदा चालू केलं की आपल्याला हवा तसा जाड मोठं पाहिजे तसा हा नॉब आपल्याला असा फिरवत राहायचा आहे. म्हणजे एकदा फिरवलं की तुम्हाला किती हवं आहे, 2 वर हवं आहे का, भरडा हवा आहे का पाहायचं आपण, ह्या भरड्यासारखं येतंय का. आता ही हरभऱ्याची डाळ मी एकदम कोरडी केलेली आहे, खाऊन पाहिलेली आहे, कडक आहे. आता हे हॉपरचं हे खालचं बंद आहे मधलं होल, आणि मग आपल्याला हे असं त्यामध्ये डाळ टाकायची आहे. आता 1 ते 2 नंबरवर असलेला नॉब आपल्याला 7 नंबरवर न्यायचा आहे आणि मग मशीन बंद करायची आहे. आपलं मस्तपैकी हे बेसन पीठ तयार झालेलं आहे. धान्य दळताना जर मध्येच आपल्याला इथनं पीठ पडायचं बंद झालं असं वाटत असेल तर तुम्ही हलक्या हाताने आपलं त्या धान्यामधनं हात फिरवायचा, म्हणजे खाली धान्य व्यवस्थित पडायला लागतं. आणि आपल्याकडे एखादा छोटा लाकडाचा दांडका घेतला तर त्या दांडक्याने तुम्ही इथे 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 असं टॅप करू शकता. अहो आपण गिरणीत पाहतोच ना, तो गिरणीवाला कसा टॅप करतो त्या पद्धतीनेच आपण टॅप करायचं आहे. दळण दळायला सुरुवात केल्यावर आपलं जर हे जातही फिरत नसेल आणि मोटारही फिरत नसेल तर अशा वेळेस आपण पटकन हे मशीन बंद करून टाकायचं. अशा वेळेस आपण हे जे धान्य पडतंय ते धान्य पडायचं पहिलं बंद करायचं. हा नॉब 7 वर घेऊन जायचं आहे आणि थोडं हे ढिल्ले करायचे स्क्रू आणि थोडंसं मशीन उचलून व्यवस्थित बसवायची, तरीही आपली ही मोटर चालू होते. आणि नाही झाली तर वरचा पार्ट बाजूला काढून आतलं धान्य थोडंसं ब्रशनी व्यवस्थित करून परत हे बसवायचं. हे नॉब सगळे फिट्ट करायचे आणि परत मशीन आपली हे नॉब 7 वरच ठेवून चालू करायची. जर आपल्याकडे सॉफ्टेल कंपनीची छोटीशी सुंदर गिरणी जर असेल तर आपल्याला आपल्या धान्यातले पोषण मूल्य तर मिळतातच, शिवाय दुसरी भेसळही आपल्या पिठामध्ये येत नाही आणि ताजं पीठ आपल्याला वापरायला मिळतं. यासोबत कंपनीने एक माहिती पुस्तिका दिलेली आहे. यामध्ये तुम्ही मशीन कशी जोडायची आहे आणि शिवाय या गिरणीमध्ये तुम्ही काय दळू शकता याची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी छानशी पिठाची गिरणी तुम्ही रसोई